नागपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या झिरो बजेट नैसर्गिक शेती शिबिरात जवळपास 1200 लोक उपस्थित होते। यामध्ये शेतकऱ्यांबरोबर नोकरदार, व्यावसायिक यांचा देखील उत्स्फूर्त सहभाग होता। या सर्वांनी भविष्यात झिरो बजेट नैसर्गिक शेती तंत्रच सर्व शेतकऱ्यांना शाश्वत शेतीची हमी देणार असून प्रत्येकाने या तंत्राचा स्वीकार करावा असे मत व्यक्त केले। त्याचबरोबर देशी गायींच्या संगोपनातूनच या प्रकारची शेती करणं शक्य असल्याचे मतही शिबिरार्थींनी व्यक्त केले। आणि मग 4 वर्ष आधी मी शेत घेतलं आणि विचार केला की चला आपण शेती करू आणि ऑर्गॅनिक शेती करू, या उद्देशाने मी शेत घेतलं आणि मी चालू केलं खत। तर पहिल्या वर्षी मी जवळजवळ 15-16 हजारचं खत घेतलं, रासायनिक खत। मग मला असं वाटलं की नाही हे ठीक नाही आहे। मग दुसऱ्या वर्षी 10 हजारचं घेतलं, मग तिसऱ्या वर्षी 4 हजारचं घेतलं। मग मला कोणी सांगितलं की तुम्ही शेणखत यूज करा, शेणखत उपयोग केलं। मग मी म्हटलं चला, मी खूप प्रसन्न झालो की चला मी शेणखत आहे म्हणजे मी ऑर्गॅनिक शेती करून राहिलो आहे। तर मला आता कळलं की जे मी शेती तिथे करत होतो शेणखतनी, ते मला असं वाटतं तर नाही करावं। आता इथे मला कंपॅरिझन अंतर कळलं की जैविक काय आध्यात्मिक शेती कशी असते। आणि आता मी सरनी जे सांगितले आहे त्याचप्रमाणेच आता मी पुढे ही शेती करेल। आणि माझ्याजवळ 6 एकर नुसतं चाऱ्याची लागवड आहे। तिथे एवढ्या उद्देशाने की महाराष्ट्रामध्ये अत्यंत महत्त्वाची आणि प्रतिष्ठेची समजणारी खिल्लार नावाची ही जात आहे, ही आता निर्मूलन होत आहे। कारण वारंवार पडणारे दुष्काळ, चारा पाण्याची पंचाईत, शेतकऱ्याची उदासीनता, शासनाचं दुर्लक्ष, अनेक कारणामुळे ही गाय आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे। या गायीच्या माध्यमातून आपली सगळी विकासाची दारं खुलतील। एक गाय 30 एकरावर जवळपास विषमुक्त करू शकते पाळेकर सरांच्या या विषमुक्त शेतीमुळे। आणि हा सर्वांना आदर्श आपल्याला घडला पाहिजे। पुढच्या येणाऱ्या पिढीला खिल्लार गाय समजली पाहिजे आणि आपली विषमुक्त शेती करण्यासाठी झिरो बजेटचा आधार घेण्यासाठी आपण सगळे शेतकऱ्यांनी प्रवृत्त झालं पाहिजे, असा एक छोटासा माझा मानस आहे। त्या प्रित्यर्थ मी या गायींचे संगोपन चालवलेले आहे आणि ह्या गायी पुढे जास्त झाल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याला मोफत देण्याची व्यवस्था करेल। त्याच्यामध्ये माझी एकच अट राहील की बा या गायीची मालकी तुमची राहणार नाही, कारण ते विकून खातील। दुसरी गोष्ट, या गायीपासून होणारं दूध, या गायीपासून होणारा गोरा आणि याच्यापासून जे होणारं काही उत्पन्न आहे हे तुम्हाला उत्पन्न, परंतु हिच्यापासून जी कालवड होईल ती कालवड मला परत करा, कारण ती घेऊन मी अनेक दुसऱ्यांना देईल। म्हणजे आपला उद्देश आहे की गायींचा वंश वाढला पाहिजे, तर हे आपल्या सहकार्याने होऊ शकते। सुरुवातीला मी रासायनिक शेतीच करायचं, परंतु जसजसं मला रसायनाचे दुष्परिणाम कळायला लागले तेव्हापासून मी विचार केला की रसायन आपल्या शेतामध्ये आपण वापरायला नकोच, परंतु कोणत्या पद्धतीने मग शेती करावी या संबंधात आणखी माहिती नव्हती। मग सेंद्रिय पद्धतीच्या शेतीची थोडी बहुत माहिती मला मिळाली, परंतु त्याचेही दुष्परिणाम किंवा त्याचं पीक ज्या पद्धतीने येतं त्यात काही फायदा जाणवला नाही। आणि मग अशा शोधातच मी होतो की कोणत्या प्रकारची शेती आपण करावी याची माहिती घ्यावी। आणि अनायासेच माझा एक मित्र आहे, मुंबईला राहतो, त्याने मला एक मेसेज पाठवला की सुभाष पाळेकरांची नैसर्गिक शेती, झिरो बजेट नैसर्गिक शेती याबद्दल ते खूप छान माहिती देतात, तू एकदा जाऊन ती शिबिर अटेंड कर। अकोटला एक शिबिर होतं, हे मला काही कामानिमित्त जाणं झालं नाही, परंतु अनायासेच नागपूर जवळ असल्यामुळे मला ती माहिती मिळाली आणि मी कोणत्याही परिस्थितीत हे शिबिर करायचं असं ठरवलं आणि मी शेती करायला सुरुवात केली। तेव्हा पहिल्या वर्षी मी रासायनिकची शेती केली, त्यातनं मला कमीत कमी पहिल्या वर्षीच एक 4 ते 5 लाख रुपये लॉस आला। जेव्हा मी रासायनिकची शेती केली तर 5 ते 6 लाख रुपयाला रासायनिकवाल्याला द्यायचं। अहो, कापूस विकायला लागलो की कृषी सेवा केंद्रवाल्याचे फोन यायचे की पेमेंट केव्हा द्यायचं, परंतु देवाची इच्छेप्रमाणे माझा पाळेकर सरांचं शिबिर अटेंड केलं मी पंढरपूरला, व तिथं ठरवलं की आपण ही शेती करायची, नैसर्गिक शेती करायची। व यावर्षी नैसर्गिक शेतीमुळे माझे 6 लाख तर वाचले, पण आरोग्यसुद्धा हे राहिलं। आणि मी केळी हे जी पिकवली, केळीचं उत्पन्न घेतलं यावर्षी, केळीचा फार चांगला अनुभव आला माझा।
एप्रिल मे आणि जूनच्या पहिल्या हप्त्यात म्हणजे 2.5 महिने जवळपास केळीला पाणीच नव्हतं, थेंब पाणी नव्हतं. केळी अक्षरशः वाळून गेली होती. परंतु निसर्गाच्या कृपेने पहिल्याच पाण्यामध्ये त्या केळीला फ्लॅश आला व जिवंत झाली. हे फक्त 0 बजेट नैसर्गिक शेतीमुळे शक्य झालं. मी 50 रुपये डझनानी केळी विकली. इथे मार्केटमध्ये जेव्हा 15 ते 20 रुपये डझन केळी होती तर 50 रुपये डझनानी केळी लोकांना घेतली व खुशीनं घेतली. याआधी मी रासायनिक शेती करायचो, परंतु रासायनिक शेतीमुळे आपल्या जमिनीची जो पोत आहे तो कमी होत होता. त्याच्यानंतर मी ऑर्गॅनिक फार्मिंगकडे आलो मागच्या वर्षीपासून. परंतु त्याच्यामध्ये पण खर्च होताच थोडा. आणि सुभाष पाळेकर सरांचं जे 0 बजेट नैसर्गिक शेतीचं माहिती मिळाली आहे, तर ते प्रशिक्षण मला शिबिर करायचं होतं. आणि त्यांच्या 0 बजेट नैसर्गिक शेतीचं मी समोर पण माझ्या शेतामध्ये करणार आहो. कारण की याच्यामध्ये खर्च आपला जो आहे शेतीला लागणारा तो एकदम कमी आहे, नाहीच्या बरोबरीतच आहे. आणि त्याच्यापासून जे उत्पन्न मिळतं ते आपल्याला भरपूर मिळतं आणि त्या उत्पन्नातून कोणत्याही आपल्याला मानवाला त्याच्यापासून कोणताही धोका नाही किंवा काही नाही. यापुढे मी 0 बजेट आध्यात्मिक शेतीचेच अवलंब करणार आहे. ब्युरो रिपोर्ट ZBNF SPTV नागपूर.